नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अल निनोच्या संकटामुळे यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये कोणत्या प्रकारची कापूस लागवड पद्धत योग्य असणार आहे की त्या पद्धतीचा जर आपण या वर्षामध्ये अवलंब जर केला तर भरघोस उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, पहिली जी काही पद्धत आहे ती आहे दादालाड पद्धत आणि दुसरी जी काही पद्धत आहे ती आहे 4x1 किंवा मग 4x2 किंवा पारंपरिक पद्धत आपण त्याला म्हणत असतो। अशा या दोन प्रकारच्या पद्धती आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश त्या ठिकाणी शेतकरी अवलंब करत असतात। तर शेतकरी मित्रांनो, या दोन्हीपैकी आपल्याला या वर्षामध्ये अल निनोमध्ये म्हणजे पावसाचं प्रमाण जर कमी असेल तर यामध्ये कोणत्या प्रकारची पद्धत ही आपल्याला परवडणार आहे आणि जास्त उत्पादन आम्हाला या पद्धतीतून मिळणार आहे, या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। शेतकरी मित्रांनो, आता या दोन ज्या काही पद्धती आहे या अगदी आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात। तर पहिली जी काही पद्धत आहे शेतकरी बांधवांनो ती आहे दादालाड पद्धत। तर यामध्ये शेतकरी बांधवांनो 3x1 वरती आपल्याला त्या ठिकाणी कापूस लागवड करावा लागतो की जे की आपण लागवड केल्यानंतर शेतकरी बांधवांनो एका एकरामध्ये 14,520 झाडं त्या ठिकाणी बसत असतात। आता दुसरी जी काही पद्धत आहे शेतकरी बांधवांनो ती आहे 4x1। जर आपण या अनुषंगाने जर त्या ठिकाणी लागवड जर केली तर एका एकरमध्ये शेतकरी बांधवांनो साधारणतः 10,000 एवढे झाड संख्या त्या ठिकाणी बसत असते, जे की दादालाड पद्धतीमध्ये की 14,000 असतात झाडं, तर यामध्ये 10,000 म्हणजे 4,000 झाड संख्या कमी होऊ लागली किंवा मग कंटिन्युअसली कमी होत असेल जर आपण या पद्धतीने जर लागवड केली 4x1 वर। तर शेतकरी बांधवांनो, महत्वाचा मुद्दा असा आहे की आता या दोन्ही लागवडपैकी कोणती लागवड पद्धत यावर्षी सक्सेस असणार आहे शेतकरी बांधवांसाठी, तर त्यावरती आपण चर्चा करू। तर शेतकरी बांधवांनो, मला असं वाटतं की या दोन्ही लागवड पद्धतीपैकी दादालाड पद्धतच या वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। आता ते का वरदान ठरणार आहे, का भरघोस उत्पादन त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे, तर या संदर्भामध्ये माहिती अशी की शेतकरी बांधवांनो, सपोज त्या ठिकाणी आपण दादालाड पद्धतीमध्ये जर त्या ठिकाणी लागवड जर केली तर आपण त्या ठिकाणी कमी दिवसामध्ये येणाऱ्या वाणांची निवड करत असतो। त्या ठिकाणी जे काही पाऊस कमी आहे तर कमी पावसामध्ये सुद्धा हे वाण तग धरतील अशा प्रकारच्या वाणांची निवड करत असतो। उभाट वाढणारा वाण, कमी डेरा करणारा वाण, जेणेकरून जास्तीत जास्त झाड संख्या त्या ठिकाणी बसावी या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी दादालाड पद्धतीचा अवलंब करत असतो। आणि शेतकरी बांधवांनो, निश्चितच जर त्या ठिकाणी पावसाचं जर प्रमाण कमी आहे तर बोंडसड असेल किंवा बोंडगळ असेल तर ही कमी होते आणि जर पाऊसच कमी आहे तर निश्चितपणे दादालाड पद्धत आपल्याला 100% या वर्षामध्ये परवडू शकते। तर ते का परवडू शकते 4x1 या उलट, तर शेतकरी बांधव उदाहरणार्थ आपण जर त्याने 4x1 वरती जर त्या ठिकाणी लागवड जर केली कापसाची तर निश्चितपणे आपल्याला माहिती की लॉंग ड्युरेशनचं वाण आपण निवडणार आहे, म्हणजे जास्त दिवसाचा कालावधी असणारं कापसाचं वाण आपण त्या ठिकाणी निवडू। उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी राशी 659 निवडू किंवा मग सुपर कॉट निवडू किंवा मग अजून कोणत्या वाण असेल तर त्या वाणांची आपण उदाहरणार्थ निवड करू। परंतु हे वाण म्हणजे जास्त दिवसाचे वाण। आता 4x1 वरती जर आपण लागवड जर केली तर जास्त दिवसाचे वाण आणि डेरा करणारा वाण, उंच वाढणारा वाण संपूर्ण ते त्या ठिकाणी घेर करून घेताना एकमेकांमध्ये त्या फांद्या घुसत असतात। परंतु जर निश्चितपणे जर पावसाचं प्रमाण जर कमी असेल तर मग हे जे काही वाण आपण लावणार आहे किंवा मग जी काही पद्धत आम्ही 4x1 वरती त्या ठिकाणी त्या पद्धतीनं कापूस लागवड करणार आहे, तर मग जर पाऊस कमी आहे तर मग यामध्ये हे वाण त्या ठिकाणी तग धरतील का, डेरा करतील का, वाढतील का, जास्त दिवसापर्यंत त्याचं उत्पादन आम्हाला मिळेल का, तर हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून शेतकरी म्हणून मला असं वाटतं की जर पावसाचं प्रमाण जर कमी असेल तर कमी पावसामध्ये कमी दिवसामध्ये येणाऱ्या वाणांची निवड करा। जास्तीत जास्त झाडांची संख्या आम्हाला एका एकरमध्ये कशी बसवता येईल याचा विचार करा। पाणी कमी असताना जे वाण आम्ही निवडू तर ते वाण त्या ठिकाणी तग धरून राहतील, फुलगळ होणार नाही, स्ट्रेस त्या झाडांवरती येणार नाही, परिणामी उत्पादन सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जास्त मिळेल। अशा प्रकारचा विचार करूनच आपण या वर्षामध्ये लागवड करायला पाहिजे कापसाची। आणि मग मी तर सांगितलंच की कोणत्या प्रकारची लागवड पद्धत आपल्याला बेस्ट असणार आहे, तर निश्चितच शेतकरी बांधवांनो, अल निनोचं संकट असताना दादालाड पद्धतच आपल्याला या वर्षामध्ये योग्य असणार आहे। त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांनो, हे माझं मत आहे। परंतु आपल्याला काय वाटतं की मग अगोदर आपल्याला दादालाड पद्धतीमध्ये किती एका एकरमध्ये किती क्विंटल कापूस निघतो किंवा मग त्या ठिकाणी 4x1 वरती आपण किती क्विंटल पर्यंत कापूस काढतात किंवा
मग तुम्हाला या वर्षामध्ये कोणत्या प्रकारची लागवड पद्धत योग्य वाटते या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कमेंट्स करायला विसरू नका. आणि शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला आता ठीक आहे, मी माझं मत मांडलेलं आहे, परंतु आता तुमच्या मतानुसार तुम्हाला जी काही लागवड पद्धत अवलंबायची आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. त्या पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता. हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही दादा लाड पद्धतीनं त्या ठिकाणी लागवड करायला हवी, कारण जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या लागवड पद्धतीतून जास्त मिळेल. कारण पावसाचं प्रमाण कमी आहे आणि जर पावसाचं प्रमाण कमी असेल तर उगाच त्या ठिकाणी लॉंग ड्युरेशनचं वाणं निवडून, जास्त कालावधीचे वाणं निवडून त्या ठिकाणी हातानं आपलं नुकसान करून घेऊ नका. शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.